आणि नारायण भाऊंचं फार मोठं योगदान आहे. या मैदानासाठी सुद्धा त्यांना आपण सन्मानित करतोय. हे कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. या बरेचसे आमचे युवा सहकारी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सुशांत असतील, आमचे जगदाळे त्या ठिकाणी साहेब असतील, यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. क्षीरसागर मंडळी त्या ठिकाणी बरीचशी मैदानावरती उपस्थित, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. निलेश कदम यांच्या शुभ हस्ते नारायण भाऊंना आपण सन्मानित करतोय. टाळ्यांचा गजर करूया. 17 दिवस फक्त डिझेलच्या खर्चावरती आपला कोरा करकरी जेसीबी ज्यांनी या मैदानावरती उपलब्ध करून दिला, त्या नारायण भाऊंना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि नारायण भाऊंनी सकाळी सांगितलंय, सर आपल्याला अजून बरंच काम करायचंय. म्हणजे तुम्ही विचार करा, ते काही क्रिकेट खेळणारे नाहीत, फक्त आपल्या गावामध्ये काहीतरी चांगलं होतंय, त्यासाठी आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे. नारायण भाऊ, तुमचा आम्ही अंतःकरणापासून आभारी आहोत. चला ती गाडी बाजूला घ्या ना. कुणाची गाडी आहे? तुम्ही इको, कुठली गाडी? इको काढली, ते अजूनही कुठली तरी आहे म्हणतात. ही फोर व्हीलर कोणाची अलीकडची? असं आहेत माणूस आपल्याकडे आहे. सुशांत मुटके यांची ती गाडी आहे. लवकरच ते बाजूला घेतील. ओम कोरडे, मगाशी दत्ता कोरडे माझ्याबरोबर होते स्कोरिंगच्या माध्यमातून. ओम कोरडे आहेत. फलंदाजी नावं आली का? स्ट्राईक एंडला कोण खेळतोय? ठिकाणी समीर जगदळ यांचं आगमन, हार्दिक स्वागत आहे. बॅट्समनचं नाव सांगा ना वरच्या. स्ट्राईक एंडला प्रमोद, स्ट्राईक एंडला प्रमोद, नॉट स्ट्राईक एंडला निलेश, गोलंदाजी मार्कवरती विशाल. प्रमोद, निलेश, विशाल. जवळ मैदानाच्या आतमध्ये गुळंचवाडी बेल्ले आणि त्यांच्या विरुद्ध नारायणगाव. सामना सुरू. समीर जगदळ म्हणतात, बऱ्याच जणी कॉमेंट्री ऐकली, आनंद वाटला. मला सगळ्यात मोठा आनंद आहे की मला गावामध्ये कॉमेंट्री करायला संधी भेटली. त्यासाठी मला किती वेळ वाट पाहावी लागली? तब्बल मला 15 वर्षे वाट पाहावी लागली. कारण 2009ला मी कॉमेंट्री सुरू केली. 2024 साल संपायला आलं त्यावेळेस माझ्या खात्यामध्ये घेता आला गावामध्ये. त्याबद्दल त्या ठिकाणी खरंच केदारेश्वराचं मी अंतःकरणापासून केदारेश्वराच्या चरणी लीन आहे की जी संधी आपल्या गावामध्ये मला नक्कीच मिळाली. हा चेंडू बॅकफुटला चेंडू ऑल साईडला खेळला, कडकडीत फटका, डीप ठिकाणी मिड विकेटला चेंडू जातो सरळ सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतो सुंदर अशा प्रकारचा खेळ जो आपल्याला पाहायला भेटलेला आहे. ओम कोरडे माझ्याबरोबर स्कोअरच्या भूमिकेमध्ये आहेत. मगाशी दत्ता कोरडे यांनी स्कोरिंग केल्यानंतर त्यांनी अंपायरिंग सुद्धा केली. कारण दत्तांना माहिती आहे गावामध्ये सामने असल्यानंतर स्कोरिंग, अंपायरिंग ही 2 फार महत्वाची गोष्ट आहे. समालोचकाचं एवढं फार काही त्या ठिकाणी समालोचकामुळे अडत नाही, परंतु स्कोअर आणि अंपायरिंग चांगले असावे लागतात. कारण ह्या दोन घटक जे आहेत क्रिकेटमधले त्यांच्यावरती फार मोठा विषय त्या ठिकाणी गोष्टी अवलंबून असतात. मधुर धुळे मला वाटतं पहिल्यांदा अंपायरिंग करताय काय? या अगोदर केलेली आहे. पहिल्यांदा अंपायरिंग मधुर धुळे, ती बाबुर्डे गावात. हा चेंडू परत येता खणखणी षटकार. मगाशी आपण पाहिलं अतिशय जबरदस्त फटकेबाजी अमित न केली. 4 षटकार सलग त्याने घेतले. त्या सहकार्याने सुद्धा 2 षटकार लांब लचक मारले. मित्रांनो, यावर्षी आपले आडवं जे मैदान आहे ते जवळपास 52 मीटरची बाउंड्री आहे. पुढच्या वेळेस तुमची ज्यावेळेस आदिवासी करंडक स्पर्धा होईल ना त्यावेळेस 60 मीटर 60 यार्डची पूर्ण सर्कल तुम्हाला पाहायला मिळेल. आउटफील्ड सुद्धा आपण त्या ठिकाणी चांगलं करून घेणार आहोत. मिस टाइम फटका, डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडू पाहूया पंच काय कळवतायत. अजूनही चेंडू बॉन्डलाईनच्या आतमध्ये. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या. विशालला मला वाटतं आज दिवसभर वडिलांचं बरंच ऐकून घ्यावं लागले, कारण वडिलांनी बॉलिंग चांगली टाकली, त्याच्या बॉलिंगवरती धावा आल्या. आणि एक माहिती मला आता थोड्या वेळापूर्वी कळाली की विशाल हे चांगले कॅमेरामन आहेत, जे लाईव्ह प्रक्षेपणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. जाताना फक्त मला भेटून जा. तर मैदानाच्या आतमध्ये सुंदर अशा प्रकारचा खेळ आहे. चांगल्या प्रकारचं क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. बऱ्याच मित्रांनी फार मोठा संघर्ष केला आणि आज संध्याकाळी आपण एक विशेष सन्मान घेणार आहे. जशी ही स्पर्धा आपली त्या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे जाईल, सांगेल मी तुम्हाला. फार महत्वाची ती गोष्ट आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू हलक्यातून ऑफसाईड ढकलून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. केवळ सिंगल तिकडे मिळेल. आपलं हे मैदान झालं. मैदान झाल्यानंतर सर्व काही सुरळीत झालं आणि त्यानंतर थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या. आपल्या याच मैदानावरती काहीतरी मला वाटतं सोलर पॅनलचा एक ठिकाणी मोठा विषय होता. त्यावेळेस काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणीत मार्ग निघत नव्हता. सांगितल्या चेंडू नंतर पुढे काय झालं? राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू ऑफ टर्मच्या बारासा बाहेर होता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एका धावेंचा फरक पुढे जाईल. रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू कुठल्याच गोष्टी नाही आपल्याकडे उपलब्ध नाहीये.
आणि ज्यावेळेस तांत्रिक अडचणी तयार झाल्या, मैदानात हातचं जाते का असं वाटायला लागलं, तेव्हाच मात्र आपल्या गावातली काही युवक पुढे आले आणि त्यांनी जाहीर आमरण उपोषणाचा ते काही निर्णय घेतला. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटची एनरेज घेतो, जातो तो तरीकडे ऑन साईडला, परत चेंडू दिशा बदलली, आता मात्र तो ऑफ साईडकडे चाललाय. एक धाव पळून पूर्ण केली गेली, दुसरी धाव इकडे पळून पूर्ण होते. तर ज्या मित्रांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला, नुसता इशारा दिल्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात केली, त्यांच्या उपोषणाचा तरी काही नक्कीच मागोवा घेत अधिकारी पदाधिकारी बावडे गावामध्ये येऊन दाखल झाले, चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर मात्र परत आपल्या हातामध्ये ग्राउंड खेळायला भेटलं. तर ज्या आपल्या मित्रांनी या कामासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आमरण उपोषणासाठी ते बसले, त्या सर्व मंडळींचा सन्मान आयोजकांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे त्या मित्रांचं सुद्धा फार मोठं कौतुक आहे. अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय. घरामध्ये एखादं काम सांगितलं तर ते करणार नाहीत, पण गावासाठी उपोषणाला बसले होते, हे महत्वाचं आहे. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेटचा मार. हा चेंडू बॅकफुटला गेला, ऑन साईडला खेळला, तरी काही चांगल्या प्रकाशित रक्षण. मी तर तुम्हाला सांगितलं ते 5 पांडव आहेत. ही खरी ग्राउंड कमिटी आहे. आमचे दिलीप जगदाळे, स्वप्नील जगदाळे, महेश साळवे, निलेश कदम, वैभव इंगळे, या 5 पांडवांनी पुढे आले आणि अनेक ठिकाणी सेनला त्यांनी बरोबर घेतलं आणि आज आपल्या गावामध्ये स्पर्धा सुरू आहे गेले 4 दिवसापासून. मग आमचे नारायणदादांनी सहकार्य केलं, सन्माननीय विजयभाऊ आवटे असतील, इतरही बरीचशी मंडळी आहेत. सगळ्यांची नाव मी आपल्यापर्यंत पोहोचून हळूहळू दिशेशी जमेल. बाबूवाडेकरांनी जवळपास 5 लाख रुपये दिले हा चेंडू हवेमध्ये, विशाल चेंडूच्या खाली सुरेख झेल टिपला आणि या ठिकाणी फलंदाज बाद. दत्ता कोरड्याने अनेकदा प्रयत्न, मला माहिती आहे तुमच्या अगोदर 4-5 वर्ष अगोदर दत्ताने मी स्वतः टेप घेऊन ग्राउंड मोजलं होतं. त्या ठिकाणी आपले पिनू जगदाळे, बाळकृष्ण जगदाळे ज्यांचा स्वतः JCB दिला की डिझेल टाकून तुम्ही काम करा. 3-4 दिवस काम चाललं, त्यानंतर थांबलं ते एवढं थांबलं की 2024 साल उजेडलं. ते थांबल्यानंतर मात्र तिकडे पलीकडच्या बाजूला तो तलावही झाला, बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या, परंतु एक एक अडचण पूर्ण करत बावडे गावचं हे मैदान सुसज्ज झालं आणि आज आपण पाहतोय या मैदानावरती या स्पर्धेचा अंतिम दिवस त्या ठिकाणी रंगलेला आहे. रोहित नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, लाईव्ह टेक्निशियन म्हणून काम करतात ते रोहितच आहेत. अतिशय सुंदर काम त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. विलास साळवे सुद्धा, सचिन साळवे असतील, विलास साळवे असतील, हे आमचे सहकारी मंडळ आहेत ज्यांनी बावडे विलासनं एक गोलंदाज म्हणून बावडे गावचं नाव खरंच त्या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये गाजवलं. जबरदस्त आणि राईट आर्म राऊंड द विकेट चा मारा विलास सारखा आपल्या गावामध्ये कुणाला जमत नव्हता. चांगल्या प्रकारचे ज्याकडे कटर चेंडू होते, मगापासून तो माझे कान खातोय. दीपक यातला एकही चेंडू राऊंड द विकेट टाकून कट करत नाहीये, म्हणजे आज परत त्याच्यातलं क्रिकेट जिवंत झालंय. त्यालाही असं वाटतंय की म्हटलं आज जेवढे बॉलर पाहिले सगळे ओव्हर द विकेट टाकतात, सगळे बॉल हात आणतात, राऊंड द विकेट टाकून बॉल कोण बाहेर काढत नाही, कारण त्यानं ते क्रिकेट जगलेलं आहे आणि जे जगले तो ते ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न सगळ्यांना करतोय. चांगल्या प्रकारचा खेळ. खरं तर नवीन पिढी आणि काल परवा बघा शाळेतली मुलं आली मैदानावरती, त्या मुलांच्या येल्यामुळे ही क्रिकेटच्या मैदानाची बाग अजून फुलून गेली. मी काल एक वाक्य टाकलं तो सांगेल मी तुम्हाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत, फलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना 5 षटकाचा सामना आहे. स्विचिटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल संपर्क नाही. एखादं झाड तुम्ही लावलं, ते झाड वाढलं की त्या झाडावरती अनेक पक्ष्यांचा किलबिलाट होतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस गावामध्ये मैदान तयार होतं ना, त्यावेळेस चिमुकली पावलं येऊन त्या मैदानावरती तिथे खेळाडू तयार व्हायची त्या ठिकाणी संकल्पना सुरू होते आणि तेच आपल्या गावामध्ये खरं तर या सर्व मित्रपरिवाराने केलं. आम्ही आमच्या नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी असतो, परंतु गावातल्या युवक मंडळींनी फार मोठं काम करून ठेवलं त्यांच्या आयुष्यामध्ये. हा चेंडू ऑन साईडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतो, मिड विकेटला विशालला गुंगारा, चेंडू सरळ निघून जातो सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा धावफलकावरती. धावफलकावरती धावा आहेत त्या आमचे ओम कळवतील 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना नारंगाव संघाची बॅटिंग सुरू आहे. गुळंचवाडी बेल्ले हा संघ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. विशालच्या पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्या. मनोहर आतापर्यंत रोखून धरलं होतं फलंदाजानं, नुकताच एक चौकार आपण पाहिलेला आहे. लोअर फुलटा चेंडू ऑफ साईडला गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू आता डीप लॉंग आपला सरळ सीमा पार, चौकार. 4 धावा. आणि यामध्ये सर्वात पुढचं जाणारं पाऊल टाकलं ते आपले केदारेश्वर क्रिकेट क्लब ठाकरवाडीतल्या ठिकाणी आपल्या मुलांनी. ठाकर समाजाचे सर्व युवक मंडळी एकत्र आणि सर्व नोकरी व्यवसाय काम धंदा पाहतात, परंतु आपल्या गावची क्रिकेटची परंपरा त्यांनी 2003ला मी गाव सोडलं,
2003 ला 2003 नंतर दत्ता विकी स्पोर्टला वाळेला जॉईन झाला, तिकडे 2000 तो 9-10 पर्यंत खेळला, त्यामुळे त्याचंही क्रिकेट गावातलं बंद झालं. आदेशने नोकरीनिमित्त गाव सोडलं. इतर सुद्धा जेवढी मंडळी आहेत, मग संतोष इंगळे असतील, दीपक इंगळे असतील, जेवढी काही मंडळी, या सर्व मंडळींनी आपापलं गाव सोडलं आणि त्यानंतर बाववाडी क्रिकेटला त्या ठिकाणी नक्कीच जे सोन्याचे दिवस होते ते आता जातात की काय असं वाटत असताना 2024 साली त्या क्रिकेटच्या झाडाला परत पालवी फुटण्याचं काम त्या ठिकाणी झालंय. आणि इथून पुढे हा क्रिकेटचा खेळाचा वटवृक्ष या मैदानावरती फक्त क्रिकेट नाही, भविष्य काळामध्ये निलेश असतील, महेश असतील, दिलीप असतील, स्वप्नील, सर्वच चर्चा झालेली आहे. भविष्य काळामध्ये एक मोठं सुसज्ज क्रीडा संकुल आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे, जेणेकरून सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स, सगळ्या प्रकारचे खेळ, अगदी मिलिटरी जॉईनिंग असेल, पोलीस भरती असेल, आपल्या शाळेतली मुलं, हायस्कूलची मुलं, जेवढं काही ग्राउंडवरती करता येईल, कबड्डीची स्पर्धा असेल, कबड्डीची स्पर्धा तर आपण नाईट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त थोडंसं आपलं ग्राउंड व्यवस्थित होऊ द्या. आसपासच्या 2-3 तालुक्यातले आपण फ्लडलाईटमध्ये कबड्डीच्या स्पर्धा घेऊ, लाईव्ह प्रक्षेपणासकट. फक्त तुम्ही ग्राउंड करा, बाकीचं सगळं आम्ही पाहतो, कारण आम्ही रोज येऊ शकत नाही. तुम्ही जे केलंय हे आम्हाला 23 वर्षामध्ये 21 वर्षामध्ये जमलं नाही, हे तुम्ही मंडळीने करून दाखवलं. त्यामुळे मला असा विश्वास आहे इथून पुढे सुद्धा तुम्ही काहीही करून दाखवसाल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, हा चेंडू गेला तो ऑफ साईडला. कबड्डीचे सामने आपण हा डीप ऍक्टर कव्हरला चेंडू होतो, सरळ सीमा पार, एक सुंदर चौकार. कबड्डीचे सामने आपण घेऊ, व्हॉलीबॉलचे सामने घेऊ, आट्यापाट्याचे सामने आपल्याला घेता येईल. आपण त्या ठिकाणी आता निलेशला तर त्या पुढच्या गोष्टींमधले शासकीय पातळीवरच्या बरेच कामकाजाची निलेशला आणि त्याच्या सहकार्यांना माहिती आहे. भविष्य काळामध्ये शासनाला पत्र देऊन अनेक शालेय स्पर्धा सुद्धा आपण आपल्या ग्राउंडवरती घेण्याचा प्रयत्न करू, ज्यावेळेस सर्व आपल्या ग्राउंड अजून चांगलं, ज्यावेळेस अजून सुसज्ज होईल त्यावेळेस. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, हा चेंडू हवेमध्ये खेळलाय, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धावही पळून पूर्ण होते. धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा, 3 धावा. धावफलक आपण पाहतोय पुढे गेलाय, 34 धावा धावफलकावरती आहेत, 34. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना खर तर अख्ख्या गावाच्या मनामध्ये होतं ग्राउंड भाव. चेंडू सर्व सीमा पार, चौकार. चौकार, 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. राईट आर्म राऊंड विकेट, विशालचा हा चेंडू, हो उसळीगरला चेंडू सरळ मागे गेला, एका हातानं टॉप केला तो मात्र खंडून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये समालोचन असेल, अंपायरिंग असेल, खेळाडू म्हणून चांगले योगदान खंडू बाजूच्या माध्यमातून जे मिळतंय. फटका जोरदार, चेंडू सीमा पार, षटकार. चेंडू आणायला बॉल व्हायची गरज पडत नाही, वरचे दगडच चेंडू खाली ढकलून देत आहेत असं म्हणता येईल. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय सरळ मागे निघून गेला आणि याचबरोबर 30 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 44 धावा धावफलकावरती आहेत. बावडे गावातून बरेचसे प्रेक्षक मंडळी सामन्याचा घर बसल्या आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून. अनेक मंडळी मैदानावरती येऊन सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. अनेक जुनी जाणती व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रामदास षटक क्रमांक 34 घेऊन येतात. यानंतर फायनलचा सामना केसीसी बाबूवाडे विरुद्ध सोमतवाडी, जुन्नर विरुद्ध पारनेर अशी ती लढत असेल. कारण सोमतवाडी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं ते गाव आहे, छोटंसं गाव. त्या गावातून तो संघ आलेला आहे. त्याविरुद्ध केदारशेठ बाबूवाडे घरचा संघ आहे. सारे बाबूवाडे गाव मात्र नक्कीच बोला 44
बरोबर ना. 44 3 ओव्हर नंतर 5 षटकांचा सामना आहे. रामदास सज्जोतात गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू हवेमध्ये खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर चेंडूच्या खाली 1-2 का 4 आणि झेल सुटला. सिंगल धाव त्या ठिकाणी आली. एका धावेत धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. सुशांत मुटके हा चेंडू सुरेख आणि सुशांत मुटके सुद्धा समालोचन करतात ते मला आज समजलं. बवडे गाव हे त्या ठिकाणी नवरत्नांची खाण आहे. समीर जगदाळे पाटील स्वागत कधीच झालंय, हस्तांदोलन झालेलं आहे. त्यांनी माझ्या गळ्यातही गळा घातलेला आहे आणि त्यांनी सांगितलं खूप दिवसानंतर कॉमेंट्री ऐकली. समीर असेल, सचिन असेल, हे कायम आमच्याबरोबर दोघे भाऊ फिरायचे. आम्ही दत्ता आम्ही कुठे खेळायला गेल्यानंतर क्रिकेटमध्ये फार काय त्यांना खेळण्यामध्ये जास्त वेळ देता आला नाही नोकरी व्यवसायानिमित्त, परंतु आमच्याबरोबर अनेक मैदानावरती ते खेळ पाहायला यायचे. सुंदर खेळ गुळंचवाडी बेल्ले आणि त्यांच्या विरुद्ध नारायणगाव संघामध्ये सुरू आहे. हा चेंडू खेळला चेंडू सरळ मारला डीप मिडविकेटला षटकार 6 धावा. आपल्या मैदानाचं काम सुरू झालं आणि सतत त्या ठिकाणी भरपूर मशिनरी चालू होती आणि त्या मशिनरीचं काम कसं केलं जावं, त्याला मार्गदर्शन केलं जावं यासाठी मी पाहिलं. सकाळी कधी कधी 7ला मशिनरी चालू व्हायची, रात्री 2:30-3 वाजेपर्यंत काम चालायचं आणि त्यावेळेस त्या मशिनरीच्या माध्यमातून सगळं काम व्यवस्थित चाललंय का नाही. मिस टाइम फटका, चेंडू आळमध्ये, खंडू चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. मधुर धुळे यांना विचारलं गेलं चेंडू कमरेच्या लेवलच्या वरती होता का, त्यांनी मात्र कळवलंय की तो नव्हता, त्यामुळे फलंदाज बाद असणार आहे. आतापर्यंत तरी पंचांकडनं तो इशारा आला नाही. अजूनही पंच चर्चा करतायत. रिव्ह्यू नाहीये, जो काय आतमध्ये पंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय, याची दक्षता घ्या. तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुरू असणारा सामना आहे सुपरस्टार नारायणगाव आणि त्यांच्या विरुद्ध गुळंचवाडी बेल्ले. फलंदाज बाद. तर दिवसभर मैदानावरती येऊन घरून अक्षरशः डबा घेऊन या मैदानात डबा घेऊन येऊन इथे जेवणाचा डबा आणून ज्यांनी संपूर्ण त्या ठिकाणी कार्यकाल या ग्राउंडचं मैदान बनवताना घालवला, आपले स्वप्नील खनकर सुद्धा त्यांचंही योगदान विसरता येणार नाही. आणि मला वाटतं 1-2 वेळा मी सुरुवातीला आलो, नंतर शेवटी आलो. मध्ये बरीचशी मंडळी त्या ठिकाणी राबली या मैदानावरती. नारायणांना मी पाहिलं होतं पण त्यांचं नाव मला माहीत नव्हतं. त्यांचा जेसीबी फिरताना पाहिला होता. बाकीची मंडळी भरपूर दिसायची, परंतु आमच्या स्वप्नील खनकर यांचं सुद्धा त्या ठिकाणी योगदान विसरून जमणार नाही. अतिशय मोलाचं योगदान त्यांनी त्यावेळेस केलं. नवीन फलंदाज विशाल मैदानावरती उतरतोय. स्वप्नील सुद्धा ज्यावेळी संतोष खनकर असतील, विलास खनकर असतील, 54 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील त्यावेळेस नक्कीच संतोष खनकर असतील, विलास खनकर, कैलास खनकर खेळत असताना त्यांच्याबरोबर स्वप्नील बऱ्याच वेळा आमच्या बरोबर आलेला आहे. तुम्हाला मी अजून एक किस्सा सांगेल, खरं तो सांगण्यासारखा आहे. जया मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू, हा चेंडू ऑफ साईडला खेळला, फील्ड चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली, दुसरी धाव सुद्धा कधी आरमात पळून पूर्ण केली गेली. लक्ष्मण बोरुडे, किती जणांना नाव माहिती आहे लक्ष्मण बोरुडे? आपल्याकडे एक लक्ष्मण बोरुडे नावाचा मुलगा होता. अगोदर मी धावा सांगेल, धाव फलकावर धावा आहेत त्या 56 धावा, 4 षटकं संपलेत. 4 संपले ना, 56 धावा आहेत. लक्ष्मण बोरुडे नावाचा एक आपला छोटा मुलगा आमच्यामध्ये असायचा. आणि आमच्यामध्ये जिथे जिथे केदारेश्वर बावडा संघ खेळायला जायचा, त्याचं काय काम असायचं, तो स्कोररच्या जवळ जाऊन बसायचा. स्कोररनं 1 रन जर इकडे तिकडे केला ना, अख्खं टेस्ट तो डोक्यावरती घ्यायचा. एवढा छोटा मुलगा, परंतु तो सगळ्यांना आयोजकांना हैराण करून टाकायचा.
की तुम्ही एक रन कमी केलाय, वाईट बॉल चुकी लिहिलाय, नो बॉल चुकीचा लिहिलाय, असं काहीतरी. आणि कायम आमच्याबरोबर असायचा. नंतर एक दुर्दैवाची गोष्ट घडली. अतिशय कमी वयामध्ये स्वप्नी त्या ठिकाणी लक्ष्मणला हे जग सोडून जावं लागलं. काय झालं मी सांगेल त्यानंतर. फार सांगण्यासारखी गोष्ट आहे. गोलंदाजाचं नाव व्हाईट बॉल नवनाथ अंतिम षटक घेऊन येतात. लक्ष्मणचं दुःखद निधन झालं आणि लक्ष्मणचं दुःखद निधन झाल्यानंतर आता आमच्या सगळ्या मंडळींना रोज खेळायची सवय होती. उलटा चेंडू ऑन साईडला खेळा, लॉंग ऑनला विशालनं टिपलाय, सुरेख झेल, फलंदाज बाद. आणि मग आमच्या समोर प्रश्न पडला. आता स्वप्न त्या ठिकाणी लक्ष्मण रोज आमच्याबरोबर असायचा. मग आपण त्या ठिकाणी त्याला श्रद्धांजली व्हायची कशी. मग केदारेश्वर क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंनी ठरवलं आपण काय करायचं, 10 दिवस खेळ बंद करायचा आणि 10 दिवसामध्ये महादेवाच्या डोंगरावरती आणि आजूबाजूला जिथे ते शक्य आहे तिथे वडाची झाडं लावायची. आणि वडाची झाडं फांदी लावल्यानंतर ती झाडं येतात हे त्या ठिकाणी बऱ्याच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही करायचो काय, एक दोन जण ते झाडावर वाढत चढायचे, ज्या ज्या फांद्यांना डोळे आहेत ते फांदे आम्ही तोडायचो आणि महादेवच्या डोंगराच्या वरती नेऊन जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही त्या फांद्या लावायचो. आणि असा हा उपक्रम आमचा 10 दिवस चालला होता. त्यानंतर पुढे काय झालं या नंतर मी सांगेन. नवीन फलंदाज नाव कळवा. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हो, हा चेंडू बॅटच्या आतलेच घेतोय, खंडूचा अडवलाय. त्यानंतर झालं काय, आमचं ते काम आपल्या गावातल्या काही मंडळींनी पाहिलं. त्यानंतर इतर मंडळींनी सुद्धा थोडी थोडी झाडं त्या ठिकाणी ज्याला जमेल तसं आणून लावायचा प्रयत्न चालू केला. हा चेंडू बॅटच्या आतली एज घेतोय आणि फलंदाज बाद आहे. खंडूचं चांगलं विकेट किपिंग. त्यानंतर झालं काय, गावातले आमचं 10-15 मुलांचं ते काम पाहून गावातली काय मंडळी एकाच आपल्या गावातील एका व्यक्तीने काय केलं, आपलं महादेवाच्या पिंडी ते गोमुखातनं जे पाणी येतं तिथं ते पाणी जातं त्या ठिकाणी चाफ्याचं झाड लावलं. अजूनही ते झाड वरती आहे. तुम्ही कधी गेलात तर त्या गोलमोल झाडाचं चाफ्याचं झाड आहे महेश, ते झाड त्यावेळी लावलं गेलेलं आहे. असं ज्याला जमेल त्याने त्याचं झाड लावायला चालू केलं आणि त्या गोटीने एवढी उचल घेतली की नंतर मात्र फॉरेस्ट खात्यानेच आपला डोंगर त्या ठिकाणी दत्तक घेतला आणि वनीकरण झालं. म्हणून तुमचं ते सांगायचं काय मला, जसं तिथं आम्ही सुरुवात केली, आज तुम्ही जे मैदान तयार करून जी सुरुवात केली ना, हे कुठल्या कुठे जाईल तुम्हाला आता कल्पनाही नसेल. ही जी तुम्ही सर्वांनी मिळून जे ग्राउंड बनवलं, या ग्राउंडवर आता ही जी चांगली स्पर्धा झाली, इथून पुढे या ग्राउंडवरती काय काय होईल हे आपलं स्वप्न ते वाटणार नाही, अशा काही काही गोष्टी होतील. हा चेंडू थोडासा खाली राहिलाय, कुठल्या प्रकारे बॅट होती शकत नाही. काय नवीन फलंदाजाचं नाव आहे, किशोर. नवीन फलंदाज जे ट्रायकिनला बॅटिंग करतायत. चांगली बॉलिंग, एक जुने जाणते क्रिकेटपटू त्या ठिकाणी बॉलिंग करताना अनुभव त्यांच्याकडे मोठा आहे. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे. परत एकदा एक चांगला चेंडू सरळ मागील चांगला टप्पा सिमेंट खेळपट्टीवरती. खरं तर गोलंदाजाला संधी फार कमी असते. फलंदाज धावबाद होतोय. बहुधा शेवटचा चेंडू असावा म्हणून त्यांना थांबवून ठेवलाय, जेणेकरून वेळ त्या ठिकाणी वाया जाणार नाही. मिस्टाईम फटका चेंडू हवेत. खंडू जाधव येतोय, तो चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि याचबरोबर फलंदाज बाद. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावांची गरज आहे ती मात्र गुळंचवाडी बेल्ले संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि यानंतर पुढच्या या 5 षटकामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी या केदारेश्वर देवस्थानाच्या या क्रीडांगणावरती होत आहेत हे ऐकण्यासाठी मी घेऊन जाईल आपल्याच गावातील एक सुंदर गुड आवाज सुशांत मुटके यांच्याकडे. धन्यवाद दीपक सर. आज बऱ्याच वर्षानंतर आपल्या गावात क्रिकेटची पंढरी भरत आहे आणि सर्व क्रिकेट रसिकांना पूर्ण या क्रिकेट पंढरीचा अनुभव घेताना सगळं अतिशय खचखचून असं स्टेडियम भरलेला आहे. चालू असलेला सामना एक गुळंचवाडी बेल्ले व्हर्सेस सुपरस्टार नारायणगाव. सगळे ऍडजस्ट करून आले, काय सांगायचं आले घेऊन आले गावासाठी.
खरं तर करावं तेवढं कौतुक हे कमी आहे. ठाकरवाडी तरुणांचं त्यांनी एक ग्राउंड क्रिकेट स्पर्धा यांनी ग्राउंड गावामध्ये भरवली. तसेच गावातील युवकांचंही अतिशय कौतुक. त्यांनी गावाचा क्रिकेटच्या ग्राउंडसाठी एवढा अतिशय त्रास सहन करून त्यांनी एक ग्राउंड बनवलं. मेहनतीने ग्राउंड बनवलं. चला जाऊया पुन्हा एकदा ग्राउंडच्या आतमध्ये. फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोळंजवाडी बेल्ले. फलंदाजांची नावं कळवा. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट गोळंजवाडी बेल्ले या संघाला असेल. बघूया कोण करणार फायनल मध्ये प्रवेश. सॉरी, तिसऱ्या आणि चौथ्या बक्षिसासाठी ही चालू असलेला सामना आहे. कृपया फलंदाजांची आणि गोलंदाजांची नावे कळवा. स्ट्राईक एंडला खंडू, नॉन स्ट्राईक एंडला रामदास आणि गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज होतोय तो प्रमोद. पाहूया पहिला चेंडू. आणि हा मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटकावलाय. खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. जुना चेंडू द्या. आहे हा ठीक आहे. कुठली टू व्हीलर कुठली हीच का? अरे कोण का? फोर व्हीलरची अडचण होती, काढता येते 2 मिनिटं. सामना चालू करून घ्या. ओके ओके ठीक आहे. थोडासा कारचा अडथळा त्या ठिकाणी आहे. ठीक आहे का आता? ओके धन्यवाद. हो या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. लागोपाठ दुसरा चौकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी त्या ठिकाणी खंडू याच्याकडून. थोडासा फिल्डिंग मध्ये बदलाव. पुन्हा एकदा मोठा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. लागोपाठ 2 चेंडूवरील चौकार फटकावल्यानंतर तिसरा चेंडू मात्र निर्धाव. उत्कृष्ट कमबॅक.
पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा. पुन्हा एकदा फटकावला चेंडू, झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद. पहिला झटका गुळंजवाडी पहिल्या संघाला. नवीन फलंदाज मात्र विशाल मैदानात. बापलेकाची जोडी मैदानात. स्ट्राईक वर असेल विशाल, नॉन स्ट्राईक एंडला असेल रामदास. या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू फटकावलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. विशालच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर देतोय चौकार आणि षटक समाप्तीचा इशारा. एक षटकाच्या नंतर 12 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज कोण येणार? कृपया गोलंदाजाचं नाव कळवा. विशाल. गोलंदाजी मार्कवर असेल विशाल. सामना करेल ते रामदास. आपण पाहत आहात आदिवासी करंडा कप 2024. केदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित आदिवासी करंडक. नक्कीच सामना जर जिंकत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. हलक्या हाताने चेंडू टाकला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार. विशालने पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून काढला. रामदास यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून काढला. बापलेकाची जोडी मात्र फॉर्म मध्ये दिसते. पुन्हा एकदा उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी. धावबाची संधी नक्कीच होती परंतु यशस्वीरित्या एक रन पूर्ण केलाय. पुन्हा एकदा फटकावलाय. चेंडू जाईल सीमारेषे पार. खणखणीत षटकार. लागोपाठ चौकार षटकारांची आतषबाजी विशालच्या बॅटमधून. नक्कीच या केसीसी ग्राउंड वरती आज चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे.
हलकी हाताने चेंडू लागला होता. 2 धावांचा प्रयत्न नक्कीच असेल. पाहूया. आणि 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तोही 3 धावा पळून पूर्ण. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी रामदास आणि विशाल यांच्याकडून पाहायला मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र झेलबाजी संघाने झेल टिपलाय. फलंदाज बाद. रामदास यांना बाद व्हावं लागते आणि नवीन फलंदाज नवनाथ. नवनाथ फलंदाजी मार्कवर. आणि हा मात्र वाईडचा इशारा. स्वैर मारा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव फलकावरती. आणि हा मात्र खाली राहिलेला चेंडू डॉट आणि षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. गोळंचवाडी बेल्ले. अजूनही 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोळंचवाडी बेल्ले. होया पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. सामना करेल तो विशाल. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज प्रसाद. प्रमोद कप रोहित. जर्सी दुसऱ्याची वाटतं. रोहित गोलंदाजी मार्कवर. पाहूया. आणि पुन्हा एकदा फटकावलाय. झेल मात्र सुटलाय. संधी गमावली आहे आणि झेल मात्र सोडलाय कोणाचा. ज्याने चौकार षटकारांची आतषबाजी केली त्याचा पाणी ओव्हरथ्रोच्या धावा या ठिकाणी. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि याचा पुरेपूर फायदा गोविंदवाडी संघाला. नक्कीच दीपक सर म्हणले तसं पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट ग्राउंड तयार होईल आणि अजून जोमात क्रिकेटची स्पर्धा बाबुवाडी गावात भरवली जाईल. पुन्हा एकदा रोहित आणि याला पुन्हा फटकावला आहे त्याने. ती 2 क्षेत्ररक्षक ठिकाणी झेल खाली आले परंतु झेल मात्र सोडलाय. जीवदानावरती जीवदान आणि पुरेपूर फायदा आता विशाल उचलणार का? पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. खणखणीत चौकार. झेल सोडलाय कोणाचा? ज्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतषबाजी होतीये.
थांबायला तयार नाहीये विशाल. रजनीकांत जगदाळे यांचं ग्राउंडवरती आगमन, त्यांचंही केदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं अभिनंदन स्वागत. होया पुन्हा एकदा रोहित सामना केलं विशाल. आणि हा मात्र वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव. त्या ठिकाणी गुंजवाडी बेल्ले पुन्हा एकदा थोडासा अंगाचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव मिळेल. उत्कृष्ट कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा नवनाथ. औया आणि आता मात्र फटकावला आहे. त्या ठिकाणी उत्कृष्ट फेकी, अतिशय उत्कृष्ट फेकी त्या ठिकाणी. एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल ते नवनाथ याला. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवला आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार, खणगळीत चौकार. पुन्हा एकदा विशालच्या बॅट मधून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. होया जिंकणार कोण, गुंजवाडी बेल्ले की सुपरस्टार नारायणगाव. आणि जुने जाणते खर तर ज्यांना क्रिकेटची आवड, नागेश जगदाळे यांचं ग्राउंड वरती आगमन होतंय, त्यांचंही स्वागत. खर तर एकेकाळी बाबुवडे गावाचं नाव हे क्रिकेटच्या विश्वात ज्यांनी झळकावलं, दत्ता कोरडे असेल, दीपक बंडलेकर असतील, खर तर क्रिकेटच्या पटलावरती बाबुवडे गावचं नाव ज्यांनी आणलं, असे आजही आपल्याला मार्गदर्शन करताना दिसत आहेत. दत्ता कोरडे असतील, दीपक बंडलेकर असतील. होया वैयक्तिक पहिला आणि सांघिक 14 षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी स्वप्नील याच्याकडून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकला. संधी मात्र दोघांनी समान आहे. गुंजवाडे बेल्ले असेल, सुपरस्टार नारायणगाव असेल. या पुढचा चेंडू आणि थोडासा रनअप मध्ये गफलत आणि पुन्हा एकदा अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि धावाची संधी होती, परंतु गमावली आहे.
उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी स्वप्न याच्याकडून होताना पाहताना दिसतीये. आणि प्रेक्षकही चेअरअप करताना. आणि या मात्र थोडासा अंगाचा वेध घेणारा चेंडू त्यावरती कणकणीत चौकार वसूल केलाय तो विशालाने. कॅचेस विन मॅचेस म्हणतात. कॅच सोडली तर मॅच सोडली. ज्याचा कॅच सोडलाय तोच आज तुफान बॅटिंग करतोय ग्राउंड मध्ये. चौकार षटकारांची आतषबाजी होताना पाहायला मिळते विशालाच्या बॅट मधून. अजूनही मैदानाचा ताबा सोडायला तयार नाहीये. आणि आता मात्र नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा फुलटच होता. फ्री हिटचा फ्री हिट असेल या चेंडूवरती. पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकले. त्यानंतर मात्र थोडीशी गफलत आणि चौकार आणि नो बॉल त्यावरती येताना पाहायला मिळाला. पाहूया पुढचा चेंडू. आणि फ्रीड होती. निर्धाव चेंडू लागलाय. अतिशय उत्कृष्ट कमबॅक त्या ठिकाणी स्वप्नेच्याकडून. भाऊ इंगळे यांचंही ग्राउंडवरती आगमन. त्यांचंही केदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत. आणि आता मात्र पुन्हा एकदा ओके फलंदाज आउट. विशालला परतावं लागेल. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थेट विकेट किपरकडे. विशाल बाद ज्याने आपल्या बॅट मधून चौकार षटकारांची आतषबाजी केली, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विशाल मात्र बाद होते. यानंतर फायनलचा थरार रंगणार आहेत थोड्याच वेळात. दर्दी प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळते. केदारेश्वर क्रिकेट स्टेडियम गच्च भरून गेलंय. आणि डावखुर हाताचा फलंदाज नाव कळवा. अविनाश. अविनाश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज स्वप्नील. फलंदाजी मार्कवर आहे तो अविनाश. आणि पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा झेल मात्र सुटलाय. 2 धावा नक्कीच पळून पूर्ण करतील आणि 2 धावा मात्र पूर्ण केलं. 50 धावा धावफलकावरती गोलंदवाडी बेल्ले. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. विजयाच्या अगदी जवळ गोलंदवाडी बेल्ले. सुपरस्टार नारंगावला काहीतरी आता चमत्कार करावा लागेल. पाण्याची बॉटल आणते. नवीन गोलंदाज काय नाव गोलंदाज प्रमोद का.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रमोद. सामराकडे नवनाथ. पाहूया शेवटचं षटक प्रगतीपथावर. आणि अतिशय ब्लॉकवर मारा त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे. अजूनही 5 चेंडू आणि 7 धावा. अविनाश पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. काय करणार, नावच आहे विनाश. करणार का गोलंदाजाचा विनाश. पाहूया 5 चेंडू आणि 7 धावा. आणि हा निर्धाव चेंडू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणून प्रमोद याच्याकडून. चार चेंडू आणि 7 धावा. पाहूया पुढचा चेंडू. हलक्या हाताने टोलवला आहे. पाहूया नक्कीच नक्कीच चेंडू मात्र थोडस गचाळ क्षेत्र सुंदर ठिकाणी आणि 2 धावा. आणि आता मात्र रनआउट. फलंदाज बाद. क्रिकेट मधली आत्महत्या जिला म्हणतात हेच धावबाद. नवीन फलंदाज मनोहर. तीन चेंडू आणि 5 धावा. विजयाचं समीकरण. जिंकणार कोण, सुपरस्टार नारायणगाव की गुंजवाडी बेल्ले. पुन्हा एकदा मैदानात. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू त्या ठिकाणी निर्धाव असा प्रमोदाकडून टाकलाय. 2 चेंडू आणि 5 धावा. कोण जिंकणार सामना, कोण जिंकवणार सामना. आणि आता मध्ये उठवलाय चेंडू मध्ये हवेत आणि षटकार. झेल मात्र सोडलाय आणि चेंडू होतो सीमारेषेवर. खणखणीत षटकार आणि गुंजवाडी बेल्ले यांनी विजय साकारलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून नवनाथाच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट फटका आणि गुंजवाडी बेल्ले मात्र विजयी. फायनल